नमस्कार. झटपट अशी चिकन भुर्जी बनवलेली आहे मी. बघू शकता. अर्धा किलो चिकन घेतलं, त्याच्या पूर्ण हड्डी काढून घेतलेली आहे. 300 ग्राम एवढं असेल. बारीक पीस करून स्वच्छ धुवून घेतलेत. आता मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया. पहिले चिकन टाकले, 2 कांदे घेतले, 2 टमाटे घेतले, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण. कांदा एकच टाकला मी, 2 टमाटे टाकलेत. बारीक पण छान वाटून घेऊया हे. बघू शकता छान पेस्ट झालेली आहे. पावासोबत अंडा भुर्जी न खाता ही भुर्जी बनवून बघा, खायला एक नंबर लागते. 1 पळी तेल घेतले मी, जिरं टाकले. आता आपण जे वाटलेलं चिकनचं आणि कांदा टमाट्याचं ते टाकूया. कुठलेही भाजी बनवताना किंवा काहीही बनवताना आपण डायरेक्ट तेल टाकून त्यात मसाले टाकले ना तर करपले जातात. तर आपण तसं न करता थोडंसं मसाला टाकायचं, वाटण टाकायचं आणि मग वरतून मसाले टाकायचे. साईडला तेल जे असतं ना, तेल पण जरा थंड डिग्रीमध्ये होतं. 1 चमचा हळद टाकली, 1 चमचा गरम मसाला टाकला, धनेपूड टाकले 1 चमचा, घरचा मसाला टाकला 1 चमचा. व्यवस्थित परतून घेऊया वाटण आपण. पटकन सुकं होतं ते. आता पूर्णपणे वाटण टाकून आपण अर्धा ग्लास पाणी टाकूया. अर्धा ग्लास पाणी आपण वरती ताटावर गरम करायला ठेवूया, कारण सुकी बनवायची आणि चिकन शिजण्यासाठी ते पाणी पाहिजेच. त्याच्यामुळे अर्धा ग्लास टाकले मी पाणी. चवीनुसार मीठ टाकूया. बघू शकता. झाकून ठेवूया. थोडा अर्धा ग्लास वरती पाणी टाकूया, कारण काय चिकन व्यवस्थित शिजलं जाईल. पाणी जरी सुकलं तरी चिकन व्यवस्थित शिजलं जाईल. बघू शकता छान आपलं पाणी सुकलेलं आहे. छान अशी भुर्जी झालेली आहे, चिकन भुर्जी सुटसुटीत झालेली, एकदम सुट्टी. गरजच नाही आहे तर शिजली पण छान. स्लो गॅसवरतीच ठेवायची. झाली आपली. मस्त कोथिंबीर टाकून पावासोबत लिंबू पिळून खायला एक नंबर.